Hola amigos, hi friends, bienvenido a mi canal, welcome to my channel. तर आज आपण बघणार आहोत los verbos. Los verbos म्हणजे verbs म्हणजे क्रियापदे. There are three groups of verbs in Spanish are determined by the ending of the verbs. म्हणजेच स्पॅनिशमध्ये क्रियापदांच्या त्यांच्या मूळ रूपाच्या प्रत्ययानुसार वर्गीकरण केले जाते. तर कोणते कोणते प्रत्यय? AR, ER आणि IR. तर आता एक एक्झाम्पल बघू. हाबलार. हाबलार म्हणजे टू स्पीक म्हणजे बोलणे. नेक्स्ट आहे कोमेर. कोमेर म्हणजे टू ईट म्हणजे खाणे. नेक्स्ट आहे पार्टिल. पार्टिल म्हणजे टू लिव्ह म्हणजे सोडणे. आता यामध्ये हाबलार याला AR प्रत्यय लागलाय आणि कोमेर याला ER प्रत्यय लागलाय आणि पार्टिल याला IR प्रत्यय लागलाय. तर या प्रत्ययानुसार क्रियापदांचे वर्गीकरण केले जाते. तर आता आपण प्रत्येक AR वर्बचं उदाहरण बघू. चला तर मग AR वर्ब. तर हा जो चार्ट आहे तो फक्त AR वर्बसाठी वापरला आहे. तर इथं यो असेल तर इथं ओ येणार, तू असेल तर अस येणार, एन आणि ए असेल तर आ येणार आणि नोसोत्रोस असेल तर आमोस, वोसोत्रोस असेल तर आईस, एयोस आणि एयास असेल तर आन येणार. तर आता यो म्हणजे आय म्हणजे मी, तू म्हणजे यू म्हणजे तू, एल म्हणजे ही म्हणजे तो, एया म्हणजे शी म्हणजे ती, नोसोत्रोस म्हणजे वी म्हणजे आपण, वोसोत्रोस म्हणजे तू किंवा तुम्ही, एयोस म्हणजे ते आणि एयास म्हणजे त्या. तर आता चला तर मग आपण उदाहरण बघू. तर वर्ब आहे आबलार. आता एच स्पॅनिशमध्ये एच हे सायलेंट असल्यामुळे याचा उच्चार आबलार होणार. तर यो आबलो म्हणजे आय स्पीक म्हणजे मी बोलते. तर आता इथे यो असणार, इथे यो आल्यामुळे इथला AR कट होईल आणि इथं ओ येईल. तसंच तू आबलास म्हणजे यू स्पीक म्हणजे तू बोलतो. तर आता इथं तू आल्यामुळे इथं आस येणार. आस म्हणजे AR कट होईल आणि आस हा प्रत्यय लागेल. नेक्स्ट आहे एया आबला म्हणजे शी स्पीक्स म्हणजे ती बोलते. तर इथं ए आलं की आ येणार. मग इथं ए आल्यामुळे इथं आ येणार. त्यामुळे एया आबला म्हणजे शी स्पीक्स म्हणजे ती बोलते. तसंच एल आबला म्हणजे ही स्पीक्स म्हणजे तो बोलतो. तसेच नोसोत्रोस हाब्लामोस. तर इथे नोसोत्रोस आल्यामुळे आमोस येणार. वी स्पीक म्हणजे आम्ही बोलतो. हाब्लामोस तर इथं हाब्लामोस आलं. नेक्स्ट वोसोत्रोस आब्लाईस म्हणजे यू स्पीक म्हणजे तुम्ही बोलतात. तर आता इथं वोसोत्रोस आल्यामुळे एईस येणार म्हणून इथं एईस आलं. नेक्स्ट एयोस आबलान म्हणजे दे स्पीक म्हणजे ते बोलतात. तसेच एयोस म्हणजे ग्रुप ऑफ ही एयोस आबलान म्हणजे दे स्पीक ते बोलतात आणि ग्रुप ऑफ शी म्हणजे एयास असेल तर एयास आबलान. तर इथं एनच येणार. एयास आबलान दे स्पीक त्या बोलतात. Nos vemos en el próximo video. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आदिओस. बाय.